नागपूर जिल्ह्याच्या रामटेक हद्दीत दिनांक 8 मार्च रोजी रामटेक तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन करणारे 8 ट्रक महसूल विभागाने ताब्यात घेतले आहेत। रामटेक तालुक्यात मध्य प्रदेश आणि तुमसर तसेच गोंदिया या भागातून अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याची बाब निदर्शनास येत होती। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या नेतृत्वात तहसीलदार रामटेक रमेश कोळपे आणि अप्पर तहसीलदार देवलापार पूनम कदम यांच्या नियंत्रणात 2 पथक नेमण्यात आले। या कार्यवाही दरम्यान माणेगाव टेक मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी खुमारी टोलनाका या ठिकाणी पथक नेमण्यात आले। तसेच तुमसर भंडारा या भागासाठी घोटी टोक या ठिकाणी दुसरे पथक नेमण्यात आले। उपरोक्त कार्यवाही दरम्यान एकूण 8 गाड्या अवैध रेती वाहतूक करताना पकडण्यात आल्या। या वाहनांपैकी एक वाहन हे चोरबाहुली या ठिकाणी गाडीतील रेती रस्त्याच्या बाजूस टाकून जबलपूर रस्त्याच्या दिशेने पळून जात असताना रमेश कोळपे तहसीलदार रामटेक आणि नारायण तुरकुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामटेक या ठिकाणी जमा करण्यात आली असून या वाहनांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि कलम 48(7) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल। या कार्यवाहीबद्दल जिल्हाधिकारी नागपूर यांनी रामटेकच्या पथकाचे अभिनंदन केले। तसेच नागरिकांमध्ये देखील या कार्यवाहीमुळे प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहेत। पथकामध्ये मुनेश बांगर मंडळ अधिकारी, निलेश ठाकूर तलाठी, बापूराव खंडारे तलाठी, प्रशांत बलुसरे तलाठी, प्रतीक बागडे तलाठी, शैलेश धमगाये महसूल सहाय्यक, सुनील जाधव महसूल सहाय्यक, जांभुळे शिपाई, चंद्रमणी वहाणे शिपाई यांनी कार्यवाही केली आहे। दिनांक 8 मार्च 2025 रोजी रामटेक तालुक्यात तुमसर मार्गे व MP मधून माणेगाव टेक मार्गे अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याच्या माहिती आम्हाला मिळाल्यावरून माननीय उपविभागाधिकारी श्री प्रियेश महाजन साहेब यांच्या नेतृत्वात 2 पथकं नियुक्त करण्यात आली। त्याच्यामध्ये रमेश कोळपे तहसीलदार रामटेक व पूनम कदम अप्पर तहसीलदार देवलापार यांच्या नेतृत्वात 2 पथके 2 ठिकाणी पाठवण्यात आले। त्यांच्याबरोबर मंडळाधिकारी तलाठी शिपाई महसूल सहाय्यक हेही उपस्थित होते। याच्यामध्ये 5 गाड्या ह्या तुमसर मार्गे किरणापूर घोटीटोक या मार्गे रामटेकमधून नागपूरकडे जात असल्याची खबर मिळाली। त्यानुसार आम्ही त्या 5 गाड्या खिंडसी तलाव या ठिकाणी पकडण्यात आल्या। त्याचबरोबर माणेगाव टेक करून पवनी मार्गे खुमारी टोल नाक्यावरती 3 गाड्या पकडण्यात आल्या। त्यातील एक गाडी जी आहे ती चोरबावली या ठिकाणी त्यांना माहिती भेटल्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी गाडी खाली केली व ती गाडी पळून गेली। पोलीस व मी स्वतः त्या ठिकाणी होतो। आम्हाला चकवा दिला त्यांनी आणि ती गाडी जंगलामध्ये घेऊन गेले। त्यानंतर आम्ही रात्री 12:30च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नारायणराव तुरकुंडे देवलापार व मी ती गाडी त्या ठिकाणी डिटेन केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ती गाडी पोलीस स्टेशन देवलापार या ठिकाणी आणली। त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्यावरती गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे व बाकी इतर ज्या गाड्या आहेत त्या तहसील कार्यालय रामटेक या ठिकाणी आणलेल्या आहेत। या गाड्यांवरती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48(7) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई झाल्यामुळं महसूल विभागामार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईमुळे नागरिकांमध्ये एक समाधानाची भावना निर्माण झाली आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।